मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन म्हणजे निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता जवळजवळ 15 दिवस झाले. परंतु अजून जिल्हा परिषदेमध्ये सत्ता कुणाची स्थापन होणार याबद्दलचा पेच अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीनं दावा केलेला आहे की आमचे 30 सदस्य निवडून आलेले आहेत, नैसर्गिक आघाडी आमची, त्यामुळं आम्ही सत्ता स्थापन करणार. विरोधी म्हणजे सत्तारूढ BJP भाजप प्रणित जी भाजप आहे त्यांनी पण असा दावा केला आहे. म्हणजे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी असा दावा केला आहे की अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदेंची आणि भारतीय जनता पक्ष तसेच जनसुराज्य पक्षाचा एक सदस्य आणि रयत क्रांती संघटनेचा एक सदस्य असे मिळून आमचे 31 सदस्य होतात. त्यामुळे सत्ता आमची स्थापन होणार, महायुतीची सत्ता जिल्हा परिषदेत स्थापन होणार असं चंद्रकांत दादांनी पण जाहीर केलेलं आहे. त्यामुळं आता नेमकं काय होणार याबद्दल उत्सुकता आहे. तोवरच आता विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे. तिकडं ती गडबड सगळी सुरू झाली आहे. त्यामुळं इकडच्या जिल्हा परिषदांच्या सत्ता स्थापनेमध्ये आता किती वरचे नेते, वरिष्ठ नेते लक्ष देतात याकडं सुद्धा आता पाहिलं जाते. तालुका पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन होण्यामध्ये काही अडचण नाही. वाळवा, शिराळा या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन होणार आहे. वाळव्यात पूर्णपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता अगदी क्लिअर कट तिथं मेजॉरिटी आहे त्यांची. शिराळ्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मिळून त्यांचं बहुमत पूर्णपणे आहे शिराळा पंचायत समितीमध्ये. तिथं सभापती निवडीमध्ये वाळव्यात आणि शिराळ्यात काय अडचण नाही. पलूस आणि कडेगावमध्ये डॉक्टर विश्वजित कदम आमदार काँग्रेसचे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं प्रचंड विजय मिळालेला आहे. तिथं भाजप भुईसपाट झालेली आहे. त्यामुळं तिथंही काँग्रेसची सत्ता दोन्ही पंचायत समितीमध्ये स्थापन होण्यात काहीही अडचण नाही. खानापूर आणि आटपाडीमध्ये आमदार सुहास भैया बाबर शिंदे शिवसेनेचे त्यांची सत्ता अगदी निर्विवादपणे आलेली आहे. तिथंही काही सभापती निवडीचा प्रश्न नाही आहे. जतमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे. पंचायत समितीमध्ये पूर्णपणे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळं तिथंही प्रश्न नाही आहे. तासगावमध्ये संजय काकांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता मिळवलेली आहे. तिथं अगदी सहजगत्या सभापतीची निवड होऊ शकते. कवठे मंकाळामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता मिळवलेली आहे. आमदार रोहित पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच अजितराव घोरपडे सरकार यांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं तिथं निवडणूक लढवली होती. परंतु तिथं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं पूर्ण बहुमत आहे कवठे मंकाळ पंचायत समितीत. त्यामुळे तिथंही काही प्रश्न नाही. मिरजेमध्ये थोडासा प्रश्न यायची शक्यता आहे, कारण एकूण 22 जागा आहेत पंचायत समितीच्या. 10 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकलेत. अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना यांच्या पाठिंब्यावरती अवलंबून आहे, पण तिथेही कदाचित भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन व्हायची शक्यता आहे. त्यामुळं आता पंचायत समितीचा प्रश्न जवळजवळ संपलेला आहे. प्रश्न आहे तो जिल्हा परिषदेचा आहे. जिल्हा परिषदेच्या मध्ये असा एक प्रसंग आलेला आहे किंवा अशी घटना घडलेली आहे की स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील ज्यांच्या पक्षानं 18 जागा जिंकलेल्या आहेत, 18 सदस्य त्यांचे निवडून आलेले आहेत आणि सत्तेचा त्यांचा फार मोठा दावा आहे. त्या जयंत पाटील यांनी असं सांगितलेलं आहे की अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना हे आमच्याबरोबरच होते. काही ठिकाणी आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार उभे केले नाहीत, काही ठिकाणी आमचं ॲडजस्टमेंट होती. त्यामुळं ते आमचेच सहयोगी पक्ष आहेत. जरी ते महायुतीत राज्यात सत्तेवर असले तरी सांगली जिल्ह्यात आम्ही त्यांच्याबरोबर युती केलेली होती, अंतर्गत आमची युती होती. त्यामुळे ते आमच्याबरोबरच येणार असा जयंत पाटील यांचा दावा आहे. आणि इकडं भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील मात्र महायुतीचीच सत्ता जिल्हा परिषदेत प्रस्थापित होणार असं ठामपणे सांगतायत. 30 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या आहेत आणि जयंत पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना ही त्यांच्याबरोबर हे दोन्ही पक्ष येणार आहेत असं ते ठामपणे सांगतायत. तरी पण सत्ता स्थापनेमध्ये अडचण कोणती आहे? अजून नोटिफिकेशन निघालेलं नाही. केव्हा अध्यक्षांची निवड होणार हे नोटिफिकेशन निघालेलं नाही. बाकी सगळी तयारी झालेली आहे. काय म्हणू आपण, लग्नाची सगळी पूर्ण तयारी झालेली आहे. याद्या तयार झालेल्या आहेत. वराडे मंडळी कोण कोण यायचे ते तयार झालेले, पण अजून मुहूर्त ठरलेला नाही. तो मुहूर्त ठरला की कदाचित अधिक गती येईल या सत्ता स्थापनेच्या
एकूण हालचालींना. पण मुळात नेमकं घडलंय काय किंवा घडतंय काय? 15 दिवस झाले तरी हा निर्णय होत नाहीये. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे, की राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि महायुतीमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना सहभागी आहे. त्यामुळं सहजासहजी त्या दोन्ही पक्षांना सुद्धा थेट महाविकास आघाडीबरोबर जायचा निर्णय करता येईना झालेला आहे. हे अगदी उघड आहे. जरी ते जाहीरपणे सांगत असले किंवा स्थानिक पातळीवर त्यांचे पूर्ण मतभेद आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधातही त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. त्यांचं अजिबात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्याबरोबर पटत नाही. परंतु वरच्या वरिष्ठांचा निर्णय काय येतो ह्यावरची सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळं ते चटकन थेट त्यांच्याबरोबर आघाडी करायला अजून तयार होत नाहीयेत किंबहुना तशी करता येत नाहीये त्यांना. करायची खूप इच्छा आहे त्यांना, महाविकास आघाडीबरोबरच जायचंय. परंतु मग महाविकास आघाडीचं संख्याबळ होणार आहे प्रचंड. म्हणजे 7 जागा आहेत शिंदे सेनेच्या आणि 6 जागा आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या. म्हणजे त्या 13 जागा धरल्या तर महाविकास आघाडीचं 43 जागांचं बहुमत होतंय जिल्हा परिषदेमध्ये. आणि मग सत्तेची वाटणी सुद्धा खूप होणार आहे. सत्तेच्या वाटणीमध्ये सुद्धा भागीदार अनेक वाढणार आहेत. त्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं, भारतीय जनता पक्षाच्या युतीबरोबर जर महायुतीबरोबर गेलं तर संख्याबळ मर्यादित राहणार आहे आणि सत्तेची वाटणी अधिक सोपी होणार आहे. हे पण एक गणित आहे त्याच्यात. त्याचबरोबर आणखी एक गणित असं आहे की अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही नेते हे भारतीय जनता पक्षाबरोबर जायला उत्सुक आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं माजी खासदार संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षाबरोबर जायला इच्छुक आहेत असं सांगितलं जाते. प्रत्यक्षात त्यांनी काही बोललेलं नाही. परंतु त्यांनी असं नाकारलेलं नाही की भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही जाणारच नाही, असंही त्यांनी नाकारलेलं नाही. परंतु असं म्हणतात की माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार, त्यानंतर माजी आमदार विलासराव जगताप यांचा भारतीय जनता पक्षाबरोबर जायला तीव्र विरोध आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भूमिका थोडीशी लवचिक स्वरूपाची आहे अशा बातम्या येत आहेत. आता त्याच वेळेला शिंदेची जी शिवसेना आहे त्याचे जे नेते आहेत ते आमदार सुहास भैया बाबर यांनी स्वतः थेट अजून काही वक्तव्य केलेलं नाही, पण त्यांच्या पक्षानं शिंदेच्या शिवसेनेनं अगदी मंत्री शंभूराजे देसाई वगैरेंनी आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळं अजून त्यांचा निर्णय काही फायनल झालाय असं दिसत नाही. स्वतः सुहास भैया बाबर यांनी स्वतः असं थेट जाहीर केलेलं नाही आहे, पण ते असं म्हणतात की आमची उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जो निर्णय देतील त्याप्रमाणे आमचा निर्णय स्थानिक पातळीवरती होईल. त्याच वेळेला शरद पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा 2-3 गट पडायला लागलेत अशी एकूण परिस्थिती दिसतीये. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तासगाव आणि कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातले एक नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांनी एका कार्यक्रमामध्ये म्हणजे सत्काराच्या कार्यक्रमात असं जाहीरपणे सांगितलं की आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आपण युती करूया, भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन सत्तेत आपण सहभागी होऊया. ते असं त्यावेळेला म्हणले की मी काही जयंतराव पाटील साहेब यांच्यावर चर्चा केलेली नाही किंवा रोहित पाटील याच्यावर चर्चा केलेली नाही, परंतु आम्हाला असं वाटतं की फार ताप आम्हाला झालेला आहे आणि आपण भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊया. आता त्यावेळेला असं लोकांना वाटत होतं त्याने हे कुणाच्या सांगण्यावरून ते बोललेत, जयंत पाटीलांनी त्यांना बोलायला सांगितले का? परंतु आता असं दिसायला लागलेलं आहे की रोहित पाटील यांच्याच गटामध्ये काही लोक असं म्हणायला लागलेले आहेत की आपण भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊया. अर्थात ते काही सोपं नाही आहे, कारण जयंत पाटील यांचं नेतृत्व आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष आहे. ते जरी किती म्हणले तरी सुद्धा, सुरेश भाऊ सुद्धा किती म्हणले तरी सुद्धा असं जाणं अशक्य आहे, कारण तो धोरणात्मक निर्णय काय असा त्यांचा होणं शक्य नाही स्थानिक पातळीवर तरी. परंतु कार्यकर्त्यांचं किंवा जिल्हा परिषद सदस्यांचं, पंचायत समिती सदस्यांचं एकूण असं म्हणणं आहे की पंचायत समितीचं एकूण जर आपण बजेट पाहिलं आणि सदस्यांना विकास निधी मिळणारा पाहिला किंवा जिल्हा परिषदेचं सुद्धा स्वीय निधीचं बजेट पाहिलं आणि त्यांना मिळणारा निधी पाहिला तरी सुद्धा फार काही विकास कामं त्यांच्या भागामध्ये, गटामध्ये किंवा मतदारसंघामध्ये करता येतील अशी परिस्थिती नाही आहे. आणि तुलनेनं ग्रामपंचायतीला जास्त पैसे मिळतात विकासासाठी, कारण थेट पैसे आता ग्रामपंचायतीकडे येतात. एकेका पंचायत समितीला मिळणाऱ्या विकास निधीपेक्षा अधिक पैसे आता मोठ्या ग्रामपंचायतींना मिळतात, ग्रुप ग्रामपंचायतीसारख्या ठिकाणी. अशी परिस्थिती आहे. त्यामुळं
किती दिवस आपण सत्तेच्या बाहेर राहायचं, कारण हे शेवटी सत्तेशी संबंधित असलेले सगळे पक्ष आहेत आणि बरेचसे कार्यकर्ते आणि नेते आहेत. त्यामुळं सत्तेच्या बाहेर आपण किती दिवस राहायचं? काही कामं आपल्याला करता येतील, रस्त्याची कामं आहेत, अन्य काही प्रकल्प आहेत, त्याची कामं आपल्याला करता येतील जर आपण सत्तेसोबत गेलो. तो हा साधारणपणे सुरेश भाऊ पाटील यांच्या बोलण्याचा आशय असावा. एक प्रकारे त्यांनी रोहित पाटील म्हणजेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कवठेमहांकाळ तासगाव तालुक्यातले जे काही सदस्य आहेत त्यांची भावनाच व्यक्त केली असंही म्हणलं जाते. कारण त्यांनी ही जी सांगितलं, जेव्हा आपण भारतीय जनता पक्षाबरोबर युती करूया तेव्हा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यामुळं हे एक प्रकारे ते निदर्शक आहे का सांगता येत नाही आज नेमकं काय होतं ते. पाहूया काय होते ते. परंतु सत्तेचा हा असा तिढा बनलेला आहे. नेमकं काय होणार काही सांगता येत नाही. बहुमत इकडच्या बाजूला महाविकास आघाडीच्या बाजूला सहज तयार होऊ शकते, परंतु तेही अजून तयार होत नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी सांगितलं तसं राज्यात महायुतीची सत्ता आहे. आत्ता जर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असती तर तुम्हाला 8-10 दिवसापूर्वीच जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याचं दिसलं असतं. शेवटी राज्यातल्या सत्तेवर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. पाहूया नेमकं काय होतंय ते, आणि आपल्यालाही लवकरच कळेल नेमकं काय होतंय ते. थोडंसं अधिवेशनाच्या गडबडीतनं, अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाच्या ह्याच्यातनं थोडी उसंत मिळाल्यावर सगळ्या वरिष्ठ नेत्यांना ह्या विषयाकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल असं वाटतंय. पाहूया नेमकं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.